हॅलो, गुड इव्हनिंग. ओके. सो आपलं सी प्रोग्रामिंग लँग्वेजमधलं थर्ड लेक्चर आज आपण रेकॉर्ड करतो आहे. मला वाटते आपल्या आजच्या दुपारच्या झूम सेशनमध्ये आपण तुमचे काही डाऊट्स होते ते डाऊट्स आपण पाहिले, ज्यामध्ये मला वाटतं कॉन्स्टंटविषयी तुम्हाला काही डाऊट्स होते. आपण लास्ट लेक्चरमध्ये आणि आजच्या डाऊट्स क्लिअरन्समध्ये सुद्धा कॉन्स्टंट बघितले. आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कॉन्स्टंट बघितले. त्यापैकी 3 कॉन्स्टंटचे टाईप आहेत, जसं की आपलं एक इंटेजर, सेकंड वन रिअल अँड थर्ड वन कॅरेक्टर कॉन्स्टंट. तर मला वाटतं जसं मी बोलल्याप्रमाणे की आपण पुढे पुढे बघत जाऊया, त्या पद्धतीनं पाठीमागचं तुम्हाला समजत जाईल. नाही समजलं, एखादा प्रोग्राम आपण जेव्हा बघणार तेव्हा नाही समजलं, तेव्हा पुन्हा आपण बॅकला येऊ आणि पुन्हा आपण सुरुवात करू की तुमचे कुठे कुठे शंका आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्या क्लिअर करायच्या. नेक्स्ट पॉईंटकडे आपण आज वळतो आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, की एखादा प्रोग्राम करायच्या आधी आपल्याला ज्या काही बेसिक गोष्टी यायला पाहिजे त्यापैकी एक कॉन्स्टंट होतं. आता सेकंड पार्ट आपण बघणार आहोत, तो म्हणजे आज की व्हेरिएबल्स काय आहेत. जसं सी कॉन्स्टंट हा कन्सेप्ट महत्त्वाचा होता, ॲज इट इज सी व्हेरिएबल्स हा सुद्धा पॉईंट यामध्ये महत्त्वाचा आहे. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय हे आपण बघणं गरजेचं आहे. की जसं बघा की कम्प्युटरमध्ये आपण मेमरीचा वापर करतो. कम्प्युटरमध्ये कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला मेमरी लागते आणि त्या मेमरीचा वापर करून आपण तो प्रोग्राम वर्क करू शकतो किंवा ते जे कुठलं टास्क आहे ते टास्क आपण करत असतो. विदाऊट मेमरी लोकेशन्स वी कांट वर्क ऑन अ कम्प्युटर. याचं कारण असं की मला कुठलंही छोटं काम करायचं असेल तर त्यासाठी मला मेमरी लागते. आता आपल्याला माहीत आहे की कम्प्युटरला बरीचशी मोठी मेमरी असते. जर आपण विचार केला तर मेमरीचेही 2 प्रकार आहेत. कम्प्युटर फंडामेंटलमध्ये आपल्याला कळेल की प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी असे मेमरीचे 2 प्रकार आहेत. सो प्रायमरी मेमरी फास्टली आपण बघत जाऊया, कारण हा आपला आजच्या लेक्चरचा मुद्दा नाही आहे. पण तरीही व्हेरिएबल शिकत असताना मेमरी म्हणजे काय ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार महत्त्वाच्या आहेत. तर प्रायमरी मेमरी म्हणजे ज्याला आपण रॅम असं म्हणतो, रँडम ॲक्सेस मेमरी, जी आपण नेहमी वापरत असतो कुठलंही काम करत असताना. आणि जेव्हा ते काम आपण सेव्ह करतो, बरोबर, जेव्हा ते काम आपण सेव्ह करतो तेव्हा ते ट्रान्सफर करतो आपण सेकंडरी मेमरीमध्ये. म्हणजे इथं अजूनही एक मुद्दा सांगता येईल की टेम्पररी मेमरी असते कुठलीही प्रायमरी मेमरी. 2 प्रकारामध्ये प्रायमरी मेमरी ही तुमची टेम्पररी स्वरूपाची असते. ती आता आहे, थोड्या वेळापूर्वी नसेल, मे बी ती इरेज होते. मात्र सेकंडरी मेमरी जो आहे तो कन्सेप्ट आहे, तो परमनंट मेमरीचा आहे. तर इथे आपण सी प्रोग्राम करत असताना जे मेमरी लोकेशन्स आपल्याला लागत असतात ते आपण प्रायमरी मेमरीचे बघणार आहोत. सो व्हेरिएबल्स म्हणजे काय, जसं एक एक्झाम्पल आपण बघूया की मला सीमध्ये असं एक प्रोग्राम बनवायचा आहे ज्यामध्ये एका कंपनीमध्ये वेगवेगळी लोक काम करतात, एम्प्लॉईज असतात, आणि त्या एम्प्लॉईजची सॅलरी कॅल्क्युलेट करायची, आपल्याला महिन्याचा पगार आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग यासाठी मला काय काय लागेल, मला त्या एम्प्लॉईची सॅलरी कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय काय लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील. तर एक तर त्या एम्प्लॉईचं नाव आपल्याला माहिती असायला पाहिजे, फर्स्ट थिंग. त्याचा एम्प्लॉई कोड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एम्प्लॉईड कोडनंतर त्याची दिवसाची सॅलरी किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग तो किती दिवस त्या महिन्यामध्ये किती दिवस प्रेझेंट राहिला हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग दिवसाची सॅलरी गुणिले तो असणारा प्रेझेंट दिवस ह्याचं कॅल्क्युलेशन करून त्याला महिन्याला किती सॅलरी द्यावी लागते हे आपण काढू शकतो, बरोबर आहे. मग हे सगळं काढत असताना आपल्याला हा डेटा सेव्ह करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल त्या एम्प्लॉईचा ID सेव्ह करायचा आहे, त्या एम्प्लॉईचा नेम सेव्ह करायचा आहे, त्या एम्प्लॉईचे वर्किंग डेज सेव्ह करायचे आहे, त्या एम्प्लॉईचा पर डे सॅलरी सेव्ह करायची आहे. आणि मग पर डे इंटू त्याचे जे काय प्रेझेंट डे असतील, पर डे सॅलरी इंटू प्रेझेंट डे, ही त्याची जी येणारी फायनल ग्रॉस सॅलरी असते ती सेव्ह करण्यासाठी आपल्याला मेमरी लोकेशनची गरज आहे. तर त्या प्रोग्राममध्ये ह्या ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या, ह्या गोष्टी सेव्ह करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी
आपल्याला मेमरीमध्ये लोकेशन्सची गरज आहे, बरोबर आहे. मेमरीमध्ये लोकेशन्सची गरज आहे. आता ह्या लोकेशन्स पण बघत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन्स आहेत. जसं की मला एम्प्लॉई आय डी सेव्ह करण्यासाठी एक लोकेशन पाहिजे, एम्प्लॉई आय डी, त्या एम्प्लॉईचा आय डी नंबर सेव्ह करण्यासाठी एक लोकेशन पाहिजे. तर त्या लोकेशनमध्ये आपण कुठल्या प्रकारचा डेटा सेव्ह करणार? न्यूमरिकल डेटा सेव्ह करणार, म्हणजे इंटेजर डेटा सेव्ह करणार. लक्षात येते का बघा. दुसरं येतं त्या एम्प्लॉईचं नेम येतं, तेही मला सेव्ह करायचं आहे मेमरीमध्ये. तर एम्प्लॉईचं नेम हा कुठल्या प्रकारचा डेटा असेल? स्ट्रिंग असेल, म्हणजे त्याचा डाटा टाईप कुठला असेल? कॅरेक्टर असेल. म्हणजे ते व्हेरिएबल, ते कंटेनर, ते लोकेशन, त्याच्यामध्ये मला कॅरेक्टर कॉन्स्टंट सेव्ह करायचे आहेत किंवा कॅरेक्टरचा डेटा, स्ट्रिंगचा डेटा मला सेव्ह करायचा आहे. पुन्हा त्याचं महिन्यामध्ये किती नंबर ऑफ डेज तो प्रेझेंट होता हे सेव्ह करण्यासाठी मला पुन्हा इंटेजरचं लोकेशन पाहिजे. पुन्हा त्याची पर डे सॅलरी किती हे सेव्ह करण्यासाठी पुन्हा मला न्यूमरिकल लोकेशन हवं आहे. म्हणजे असं वेगवेगळा डेटा सेव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन्स मला गरजेचे आहेत. आता हे जे लोकेशन्स, लिसन केअरफुली, हे जे लोकेशन्स मी जे म्हणतो, हे लोकेशन जे मेमरीमधले आपण वापरणार आहोत, या लोकेशन्सना आपण व्हेरिएबल्स म्हणणार आहोत. तुमच्या लक्षात येते का बघा. व्हेरिएबल्स म्हणजे काय? तर एखाद्या प्रोग्रामसाठी, एखादं मेमरीमधलं काम करण्यासाठी जे मेमरी लोकेशन्स लागतात, सो दॅट टाईप ऑफ मेमरी लोकेशन इट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल. ठीक आहे. व्हेरिएबलमध्ये आपण पुढे बघू की ॲन एंटिटी दॅट मे व्हेरी ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन इज कॉल्ड व्हेरिएबल. म्हणजे एखादी एंटिटी आपण प्रोग्राममध्ये वापरणार आहोत, एखादं मेमरी लोकेशन आपण प्रोग्राममध्ये वापरणार आहोत, प्रोग्राम एक्झिक्यूट करता वेळी वापरणार आहोत, त्या एंटिटीला किंवा त्या लोकेशनला आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो. सेकंड थिंग काय लक्षात घ्यायचे आहे की व्हेरिएबल इज अ लाईक मेमरी लोकेशन. मी जे मगापासून सांगतो त्याला आपण काय म्हणतो की व्हेरिएबल्स इज अ लाईक मेमरी लोकेशन्स. कम्प्युटरमध्ये अनेक प्रकारची मेमरी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेमरी असते आणि त्या मेमरीमधला छोटासा ब्लॉक विच इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल, एक छोटंसं लोकेशन विच इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल. दीज लोकेशन्स कॅन कंटेन इंटेजर, रिअल अँड कॅरेक्टर कॉन्स्टंट. या लोकेशनमध्ये, या व्हेरिएबलमध्ये आपण काय सेव्ह करणार आहोत? कॉन्स्टंट सेव्ह करणार आहोत. मग कॉन्स्टंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहे. किती प्रकारचे कॉन्स्टंट आहेत? इंटेजर कॉन्स्टंट आहेत, रिअल कॉन्स्टंट आहेत, कॅरेक्टर कॉन्स्टंट आहेत. आता कुठल्या व्हेरिएबलमध्ये इंटेजर व्हॅल्यू स्टोअर करणार, कुठल्या व्हेरिएबलमध्ये रिअल व्हॅल्यू स्टोअर करणार आणि कुठल्या व्हेरिएबलमध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करणार, हे आधी आपल्याला सांगावं लागतं. हे आधी आपल्याला डिक्लेअर करावं लागतं, विच इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल डिक्लेरेशन. पुढे आपण ते बघू. थोडंसं हा डायग्राम बघा की मी काही ब्लॉक तयार केलेले आहेत, मी काही ब्लॉक चौकोन तयार केलेले आहेत. त्या चौकोनला आपण म्हणू मेमरी लोकेशन्स असं म्हणू. ओके. आणि त्या मेमरी लोकेशन्सला मी नावं दिलेली आहेत. एक जनरली कुठलंही नाव दिलं, जसं की पहिल्या लोकेशनला, पहिल्या ब्लॉकला ए असं नाव दिलं, दुसऱ्या ब्लॉकला बी असं दिलं, तिसऱ्याला सी, चौथ्याला डी. हे जे कंटेनर आहेत, हे जे बॉक्सेस आहेत, हे जे लोकेशन्स आहेत असं कन्सिडर करतो आपण की हे मेमरीमधले लोकेशन्स आहेत. या लोकेशन्सना आपण काय म्हणणार आहोत? व्हेरिएबल्स म्हणणार आहोत. लक्षात येते का बघा. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्स ह्या दोन्हींचा एकमेकाशी संबंध आहे. कॉन्स्टंट हे आपण कुठे सेव्ह करणार आहोत? व्हेरिएबल्समध्ये सेव्ह करणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? आपण कॉन्स्टंट कुठे सेव्ह करणार आहोत? व्हेरिएबल्समध्ये सेव्ह करणार आहोत. लक्षात येते. त्यामुळं कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल एकमेकाशी डिपेंडंट आहेत. लक्षात येते. व्हेरिएबल हे फक्त लोकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण काही वस्तू स्टोअर करतो, तर ती कुठल्या लोकेशनमध्ये ठेवणार आहेत आपण? म्हणजे कॉलेजचा विचार केला तर BSc IT एक कपाट आहे, BCAचं एक कपाट आहे, एक कपाट DMLTचं असेल. तर मला लक्षात घ्या, ते कपाट याचा अर्थ व्हेरिएबल्स असं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपण ठेवणारे बुक्स जे आहेत ते बुक्स काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. लक्षात आलं का बघा. ते बुक्स काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. मग आपल्याला असंही करायला पाहिजे की DMLTचं बुकमध्ये BSc ITचे बुक्स नाही ठेवून चालणार आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे DMLTसाठी जे कपाट अलोकेट केलेलं आहे
त्या कपाटात DMLTचेच बुक्स गेले पाहिजे, ही काळजी आपण घेतली पाहिजे. याला आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन असं म्हणणार आहोत. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. ह्या स्लाईडमध्ये समजावून घ्या की व्हेरिएबल्स म्हणजे काय, की व्हेरिएबल्स इज अ लाईक अ मेमरी लोकेशन्स and these location contains what? Integer values, real values and character values. In other word, integer constant, real constant and character constant. हे इनपुट आहेत. कीबोर्डच्या माध्यमातून आपण हे इनपुट करणार आहोत, याच्या पुढे काही इनपुट करणारच नाही आहोत. सो वी मस्ट गो टू नेक्स्ट स्लाइड. सी व्हेरिएबल्स. सो व्हेरिएबल्स इज द location can contains integer, real or character constants, character values. In any language, not only C, in any language, the types of variable that it can support depends on the type of constant that it can handle. What is mean of this? So मला ज्या कंटेनरमध्ये ज्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, लक्षात येते का बघा, ज्या कंटेनरमध्ये, म्हणजेच कंटेनर मी व्हेरिएबल अशा अर्थाने घेतो, ज्या व्हेरिएबलमध्ये मला कुठल्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे हे आधी डिक्लेअर करावं लागतं. सिंपल सेंटेन्समध्ये की ज्या व्हेरिएबलमध्ये ज्या प्रकारची व्हॅल्यू मला स्टोअर करायची आहे ते व्हेरिएबल आधी काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल की मी एक मेमरी लोकेशन इंटेजर व्हॅल्यूसाठी इंटेजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी म्हणून डिक्लेअर केला असेल तर मी त्या व्हेरिएबलमध्ये इंटेजरच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, रिअल व्हॅल्यू किंवा कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही, करता येत नाही. लक्षात येत आहे. त्यामुळे ज्या पर्पजसाठी एखादं व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेलं आहे, इन दिस व्हेरिएबल वी वॉन्ट टू स्टोअर मस्ट दिस टाईप ऑफ व्हॅल्यूज, दिस टाईप ऑफ which we declared before handle it. Okay, so an integer variable can hold only a integer value. The first sentence is an integer variable can hold only a integer values. A real type of variable holds floating point value, value which means a decimal value, and then character type variable holds character or string value. So actually what is the character and string? Character which means single character, and string which means a combination of characters. Actually what is the difference between this character and string? So character which means A, character which means B, C, D, a single character, single akshar, ठीक है. And string which means what? The group of characters. For example, salary, SALARY, this is the word, and word, it is a combination of characters. So when we want to store a string, when we want to store a group of characters, this type of value or this type of value which is called as string. Okay, so ज्या व्हेरिएबलला आपण ज्या पद्धतीची व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत त्या पद्धतीनं त्याला डिक्लेअर करणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये असं बघणार आहोत की सी व्हेरिएबल्समध्ये इथं बघा, पुन्हा मी सेम डायग्राम घेतले, थोडीसं त्याच्यामध्ये बदललेलं आहे. हे जे कंटेनर तुम्हाला दिसत आहेत हे कंटेनर काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. हे कंटेनर काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. आणि खाली मी ABCD अशी नावं दिलेत प्रत्येक कंटेनरला. त्याला काय म्हणणार आहोत आपण, व्हेरिएबल नेम्स. आता हे व्हेरिएबल्स नेम हे युजर डिफाईन असतात. युजर डिफाईन, युजर कोण, युजर म्हणजे तुम्ही, आपण जे कम्प्युटर वापरणार आहेत ते युजर. युजर डिफाईन याचा अर्थ काय, युजरनं नावं द्यायची असतात. ह्या लोकेशनला नावं कोणी द्यायची असतात, आपण द्यायची असतात. आपण जेव्हा तो प्रोग्राम वापरणार आहोत, डिपेंड्स ऑन दॅट आपण त्याला नावं देणार आहोत. तर ही नावं युजर डिफाईन असतात. कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता, जसं की मी इथं ABCD असं नाव दिलेलं आहे त्या लोकेशनला. पण ही नावं द्यायची कशी मग, कुठलंही म्हणजे कुठलंही देऊ शकतो का, तर त्यालाही काही नियम आहेत. त्यालाही काही नियम आहेत ज्याला आपण व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स म्हणतो. व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स. सो रूल्स फॉर कन्स्ट्रक्टिंग व्हेरिएबल नेम्स.
त्याला मी ABCD असं नाव दिलं तर आपण कुठलंही नाव देऊ शकतो, नॉट ओन्ली ABCD. ओके, आपण त्याला कुठलंही नाव देऊ शकतो, पण ते नाव देत असताना काही नियमांचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे, काही रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे. ते रूल्स वापरूनच आपण व्हेरिएबलला नाव देऊ शकतो. ते रूल्स डावलून आपण व्हेरिएबलला नाव देऊ शकत नाही, ते कम्प्युटरकडनं मान्य होणार नाही. मग हे रूल्स काय आहेत? तर हे रूल्स आहेत, पहिला रूल आपण बघूया. अ व्हेरिएबल नेम इज एनी कॉम्बिनेशन ऑफ 1 to 31 अल्फाबेट्स, डिजिट्स और अंडरस्कोर. तुम्ही व्हेरिएबलला नाव काहीही देऊ शकता, पण किती मोठं नाव देऊ शकता? 31 अक्षरापर्यंत. बरोबर आहे? म्हणजे ए असं सिंगल अक्षर पण देऊ शकता, AB असं 2 अक्षर असणारे पण देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मला एम्प्लॉई नेम सेव्ह करायचं आहे, एम्प्लॉई नेम असं जोडून देऊ शकता. विनाकारण मोठं घ्यायचं नाही, कारण शेवटी आपल्याला ते कंटिन्युअसली टाईप करावं लागतं प्रोग्राममध्ये, तर आपल्याला समजेल असं शॉर्ट करून नाव द्यायचं कधीही. पण आपण किती मोठं नाव देऊ शकतो? 31 कॅरेक्टरपर्यंत नाव देऊ शकतो. म्हणजे आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण करता येतं, हेही लक्षात घ्या की नॉट ओन्ली अल्फाबेट्स, वी मस्ट यूज डिजिट्स, अंडरस्कोर. आता अल्फाबेट्स म्हणजे अक्षर आपण म्हणतो, डिजिट्स म्हणजे अंक म्हणतो, बरोबर आहे ना? ह्यांचं मिक्स करू शकता, अल्फाबेट्स आणि डिजिट्सचं मिक्सिंग करू शकता. आणि त्याचबरोबर बाकी सगळे स्पेशल सिम्बॉल आपण वापरू शकत नाही, पण एक स्पेशल सिम्बॉल आपण वापरू शकतो, ज्याला आपण अंडरस्कोर म्हणतो, आडवी लाईन, कॉन्कॅट साईन, बरोबर आहे? तर त्याला अंडरस्कोर असं पण म्हणतो. तर आपण कसं कॉम्बिनेशन करू शकतो? व्हेरिएबलला नेम देण्यासाठी अल्फाबेट्स, डिजिट्स कुठलेही वापरू शकता, आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल सिम्बॉल अंडरस्कोर वापरू शकता. किती मोठं नाव असू शकतं व्हेरिएबलचं? 31 डिजिट्स किंवा अक्षरांपर्यंत, त्याच्यापेक्षा मोठा देऊ नये. मग 31 अक्षरांपर्यंत चालतं म्हणून एक मोठे नावं द्यायची काही गरज नाही. फॉर एक्झाम्पल सॅलरीसाठी सॅल देऊ शकता, SAL. नेमसाठी NM देऊ शकता, नंबरसाठी N फक्त देऊ शकता, किंवा NO देऊ शकता, किंवा एम्प्लॉई ID EMPID असं देऊ शकता, किंवा EID असं देऊ शकता. किंवा मला मग अंडरस्कोरचा वापर करायचा आहे, समजा अंडरस्कोरचा वापर करण्यासाठी मग मला कसं करता येईल? EMP_ID, कॉन्कॅट, जोडणारं साईन आहे, कॉन्कॅट म्हणजे जोडणे. अंडरस्कोर हे 2 वेगवेगळे अक्षरं मला जोडायचे आहेत. सपोज की मला ग्रॉस सॅलरी असं द्यायचं आहे, व्हेरिएबलचं नाव काय द्यायचं आहे? ग्रॉस सॅलरी. तर मी काय केलं? G_SAL. फक्त सॅलरी झालं, पण G_SAL हे व्हेरिएबल दिलं. व्हेरिएबल म्हणजे समजतं ना, मी मेमरी लोकेशन्स, आपल्याला डेटा जो सेव्ह करायचा आहे तो सेव्ह करण्यासाठी जागा तयार करणे, याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. आणि आपण आता काय शिकतोय की त्या व्हेरिएबल्सला आपल्याला कंटिन्युअसली यूजमध्ये आणण्यासाठी नाव द्यावं लागतं, नेम द्यावं लागतं. तर ते नेम कसे द्यायचे याचे रूल्स बघतोय आपण. तर पहिला रूल्स आपण बघितला. नेक्स्ट रूल काय आहे की द फर्स्ट कॅरेक्टर इन द व्हेरिएबल नेम मस्ट बी ॲन अल्फाबेट ऑर अंडरस्कोर. पहिल्या नियमामध्ये काय सांगितलं आहे? पहिल्या रूलमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला की 1 ते 31 कॅरेक्टरपर्यंत आपण व्हेरिएबल नेम मोठं घेऊ शकतो. ते कॉम्बिनेशन असू शकतं अल्फाबेट्स, डिजिट आणि अंडरस्कोरचं. पण व्हेरिएबलला नाव देत असताना पहिलं अक्षर हे अल्फाबेटच असलं पाहिजे किंवा अंडरस्कोर असलं पाहिजे. नंबर असता कामा नये, डिजिट असता कामा नये. उदाहरणार्थ N1 असं चालू शकतं व्हेरिएबल नेम, 1N असं चालणार नाही. फरक काय बघा? N1 नंबर 1 असं चालू शकतं, 1 नंबर असं चालणार नाही. एम्प्लॉई ID 1, एम्प्लॉई ID 2, एम्प्लॉई ID 3, 1 एम्प्लॉई ID, 2 एम्प्लॉई ID, 3 एम्प्लॉई ID असं चालणार नाही. लक्षात आलं? द फर्स्ट कॅरेक्टर इन द व्हेरिएबल नेम मस्ट बी ॲन अल्फाबेट or underscore. Okay. Third rule is no commas or blanks are allowed within a variable name. कॉमा म्हणजे सेपरेटर झाला. व्हेरिएबल नेमला कॉमा नाही देऊ शकत. कॉमा हा पण स्पेशल सिम्बॉल आहे, आणि आपल्या पहिल्या नियमामध्ये आपण सांगितलं आहे की स्पेशल सिम्बॉल आपण कुठलाच वापरू शकत नाही, अंडरस्कोर सोडून दुसरा कुठलाही वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल
कॉमा वापरू शकत नाही, ब्लँक स्पेस वापरू शकत नाही. मग अशी मी उदाहरण दिलं की मला ग्रॉस सॅलरी नावाचं व्हेरिएबल बनवायचं आहे किंवा जी सॅल, तर जी अंडरस्कोर सॅल हे चालू शकतं, पण जी स्पेस सॅल चालणार नाही. ब्लँक स्पेस तिथे चालणार नाही. ब्लँक स्पेस आला याचा अर्थ एरर आली की चुकले आपलं. ओके, सो नो कॉमाज और ब्लँक्स आर अलाउड विद इन अ व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेममध्ये कॉमा चालणार नाही. कॉमा ज्यावेळी देणार आपण त्यावेळी ते सेपरेट झालं. फॉर एक्झाम्पल ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी. ह्याचा अर्थ काय, हे 4 व्हेरिएबल वेगळे झाले. ए वेगळं, बी वेगळं, सी वेगळं, डी वेगळं. ए कॉमा बी हे एकच असू शकत नाही. ए कॉमा बी हे एकच नाव असू शकत नाही. ए कॉमा बी म्हणजे ए व्हेरिएबल वेगळं, बी व्हेरिएबल वेगळं. लक्षात आलं. एकाच व्हेरिएबलच्या नावामध्ये कॉमा असणार नाही. कॉमा देणं याचा अर्थ सेपरेट करणं, व्हेरिएबल सेपरेट झालं अशा अर्थानं. नेक्स्ट रूल, नो स्पेशल सिम्बॉल. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की कीबोर्डवर अवेलेबल असणारा कुठलाही स्पेशल सिम्बॉल अंडरस्कोर सोडून आपण व्हेरिएबलच्या नेममध्ये वापरू शकत नाही. ठीक आहे. आता काही व्हॅलिड व्हेरिएबल्स आपण व्हॅलिड एक्झाम्पल्स बघू की कसं असेल व्हेरिएबल. जसं मी लिहिलं जातं इथे की व्हॅलिड एक्झाम्पल्स. ए असं असू शकतं व्हेरिएबल नेम. N1 असंही चालेल. EMP1 म्हणजे एम्प्लॉय 1 असं चालेल. नेट अंडरस्कोर सॅलरी असंही चालेल. अंडरस्कोर इथं तुम्हाला कळेल अंडरस्कोर म्हणजे काय. नेट अंडरस्कोर सॅलरी, जे खाली आपण डॅश मारली आहे त्याला आपण अंडरस्कोर साईन म्हणतो. तर नेट अंडरस्कोर सॅलरी असं सुद्धा व्हेरिएबल चालू शकेल. पण मग काय चालणार नाही, इनव्हॅलिड एक्झाम्पल्स. 1N चालणार नाही. कारण काय, सेकंड रूल काय आपला आहे की अल्फाबेटनं सुरुवात झाली पाहिजे आणि 1N मध्ये डिजिटनं सुरुवात होते, त्यामुळे ते व्हेरिएबलचं नाव योग्य नाही, ते चालणार नाही. 100 नंबर चालणार नाही. EMP हॅशची सुरुवात ईनं झाली आहे हे बरोबर आहे, पण आपण त्यामध्ये काय घेतलं आहे, हॅश घेतलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे कुठलाही साईन वापरून चालणार नाही. अंडरस्कोर सोडून इतर कुठलाही सिम्बॉल आपण व्हेरिएबलच्या नावामध्ये वापरू शकत नाही. सो EMP हॅश हे चालणार नाही. ॲड प्लस हेही चालणार नाही. ॲड ठीक आहे, प्लस आला, स्पेशल सिम्बॉल आला आणि स्पेशल सिम्बॉल तिसऱ्या नियमाप्रमाणे चौथ्या नियमाप्रमाणे स्पेशल सिम्बॉल चालत नाही. अंडरस्कोर सोडून इतर कुठलाही स्पेशल सिम्बॉल आपण व्हेरिएबलच्या नावामध्ये घेऊ शकत नाही. हे इथं क्लिअर होतं. लक्षात आलं. हे 4 रूल आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 4 मार्कांसाठी हे परीक्षेला सुद्धा येतं आणि पुढे आपल्याला याचा कामामध्ये पण उपयोग होणार आहे. प्रोग्राम तयार करताना व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतात, तेव्हासुद्धा आपल्याला याचा उपयोग होणार आहे. लक्षात येईल. रूल्स फॉर कन्स्ट्रक्टिंग व्हेरिएबल नेम्स. व्हेरिएबल याचा अर्थ मेमरी लोकेशन्स. डेटा कॉन्स्टंट सेव्ह करण्यासाठी जे कंटेनर, जे जागा लागते त्या जागेला व्हेरिएबल नेम म्हणतो, व्हेरिएबल्स म्हणतो. नेक्स्ट, व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं. आता इथे एक डायग्राम मी तयार केली आहे बघा. ए ह्या कंटेनरमध्ये मी 5 व्हॅल्यू स्टोअर केली. बी ह्या कंटेनरमध्ये 7 व्हॅल्यू स्टोअर केली. सी ह्या कंटेनरमध्ये व्हेरिएबलमध्ये 2.5 व्हॅल्यू सेव्ह केली आणि डी ह्या व्हेरिएबलमध्ये हॅलो असा शब्द सेव्ह केलेला आहे. आता ह्यातून काय लक्षात घ्यायचं की ए हे व्हेरिएबल कुठल्या प्रकारचं आहे, इंटेजर व्हेरिएबल आहे. बरोबर ना. इंटेजर व्हेरिएबल का, कारण त्याच्यामध्ये जो डेटा सेव्ह केलेला आहे तो इंटेजर टाईपचा आहे. बी हे व्हेरिएबल कुठलं आहे, अगेन इंटेजर, कारण बीमध्ये सुद्धा आपण काय केलं आहे, इंटेजर टाईपचा डेटा सेव्ह केलेला आहे. सी व्हेरिएबल हे कुठल्या प्रकारचं आहे, रियल किंवा फ्लोट व्हेरिएबल आहे, कारण त्याच्यामध्ये डेसिमल प्लेसेस असणारी व्हॅल्यू मी स्टोअर केली. आणि डी हे व्हेरिएबल कुठल्या प्रकारचं आहे, कॅरेक्टर व्हॅल्यू आहे. सो कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर केली डीमध्ये, म्हणून डी हे काय झालं, कॅरेक्टर व्हेरिएबल झालं. म्हणजे मग हे व्हेरिएबल्स आपल्याला डिक्लेअर करायचे आहेत की एमध्ये मी फक्त इंटेजरच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, हे ठामपणे सांगणं याला डिक्लेरेशन म्हणतो. व्हेरिएबल डिक्लेरेशन असं बोलतो. बीमध्ये मी 7 ही व्हॅल्यू स्टोअर करणार आहे हे सांगणं याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतो. सीमध्ये मी फ्लोट पॉईंट व्हॅल्यू सेव्ह करणार आहे, याला मी फ्लोटिंग डिक्लेअर करणार आहे. डीमध्ये मी कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, याला मी
कॅरेक्टर व्हेरिएबल असं डिक्लेअर करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण जाऊया की डाटा टाईप काय आहेत. आता आपण डाटा टाईप बघणार आहोत. डाटा म्हणजे काय? डाटा याचा अर्थ काय की आपण कोणती माहिती त्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करणार आहोत. डाटा कुठल्या प्रकारचा डाटा सेव्ह करणार आहोत. आणि टाईप याचा अर्थ प्रकार. डाटा टाईप म्हणजे डाटाचा प्रकार की कुठल्या प्रकारचा डेटा मी त्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करणार आहे याला आपण डाटा टाईप म्हणतो. आणि सीमध्ये आपण 3 डाटा टाईप बेसिकली बघणार आहोत. 3 डाटा टाईप्स कुठले? इंटेजर, फ्लोट, कॅरेक्टर. इंटेजर, रिअल, कॅरेक्टर. रिअल म्हणजेच फ्लोट बरं का. मी इथून पुढे कदाचित रिअल हा शब्द मागे टाकून फ्लोट हा शब्द म्हणेन. तर इंटेजर, फ्लोट आणि कॅरेक्टर असे 3 प्रकारचे डाटा टाईप आहेत. इंटेजर याचा अर्थ पूर्ण संख्या, पूर्ण व्हॅल्यू असणाऱ्या डाटाला इंटेजर टाईपचा डाटा म्हणणार आपण. फ्लोट डाटा म्हणजे कुठला? डेसिमल टाईपचा डाटा. आणि कॅरेक्टर डाटा म्हणजे कुठला? अक्षर किंवा शब्द असणारा डाटा. देर आर 3 टाईप्स ऑफ डाटा वी इंटर्ड इन व्हेरिएबल. आपण व्हेरिएबलमध्ये 3 प्रकारचा डाटा सेव्ह करणार आहोत. त्याला आपण 3 वेगवेगळे डाटा टाईप्स यूज करणार आहोत. तिथंही 3 वेगवेगळ्या प्रकारचे डाटा टाईप्स आहेत. आता हा डिक्लेरेशन किंवा हे डिक्लेअर करण्यासाठी मला एका फॉर्मॅटची गरज आहे. सी इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. हे एक वाक्य लक्षात ठेवा की सीला आपण केस सेन्सिटिव्ह लँग्वेज असं म्हणतो. आता केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय की सीच्या कोडिंग करत असताना, सीचा जो प्रोग्राम लिहित असताना तो प्रोग्राम जशा फॉर्मॅटमध्ये आहे तशा फॉर्मॅटमध्येच लिहिणं बंधनकारक आहे. प्रत्येक गोष्टीचं एक फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्येच तो डेटा रिप्रेझेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे.